यानंतर माननीय श्यामजी जाजू हे 2000 ते 2022 दिल्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदापर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांचा अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांशी जवळून संबंध आला. नेत्यांच्या आठवणीतून 2-2 मिनिटांच्या आठवणी जनतेमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ते सध्या पोहोचवत आहेत. कुछ यादें कुछ मुलाकातें या यूट्यूब चॅनलच्या नावाने. हिंदीत हे चॅनल सध्या सुरू आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आज मी या ठिकाणी सांगतेय की आजपासून मराठीमध्ये हे चॅनल सुरू होत आहे आणि त्याचं उद्घाटन आज पंडित दीनदयाळजींच्या जयंतीच्या दिवशी होत आहे. आपल्या गृह जिल्ह्यामध्ये सर्वांच्या साक्षीने माननीय अमितजी शहा व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यापासून आज ही सुरुवात होत आहे. आत्ता या ठिकाणी त्याचं लॉन्चिंग होणार आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा एपिसोड जो आहे तो आता या ठिकाणी पाहणार आहोत. तो प्रस्तुत करावा एपिसोड अशी मी टीमला विनंती करते. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनाचा कार्यकाळ फार मोठा आहे. 50 वर्षापेक्षा जास्त ते या देशाच्या सामाजिक जीवनामध्ये आहे. त्यांची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून झाली. ते संघाचे प्रचारक राहिले. प्रचारक असताना प्रवास करत असताना रेल्वेमध्ये एकदा एक अनाथ मुलगा त्यांना भेटतो. त्याची ते विचारपूस करतात. तो रोजीरोटीसाठी आपल्या रोजगारच्या शोधात तो नेपाळ सोडून देशात आलेला आहे आणि त्याला बाकी आपल्या घरचा काही पत्ता सांगता येत नाही हे त्यांच्या लक्षात येतं. ते प्रवास संपल्यानंतर त्याला आपल्या बरोबर घेऊन जातात. त्याचे संगोपन करतात, त्याची काळजी घेतात आणि संस्कारधाम नावाच्या हायस्कूलमध्ये त्याला तिथे दाखल करून त्याची पूर्ण काळजी करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं. आणि ते त्या ठिकाणचे मुख्यमंत्री असताना नेपाळचे एक उद्योगपती जेव्हा त्यांना भेटायला आले आणि भेट संपल्यानंतर त्यांनी नेपाळला येण्याचं त्यांना निमंत्रण केलं. मोदीजींनी त्यांना सांगितलं की मी नेपाळला त्याच वेळा येईल ज्या वेळा तुम्ही या मुलाचे आई वडिलांचा शोध लावून मला त्यांच्याशी बोलणं करून द्या. चौधरी स्वाभाविकपणे नेपाळमध्ये गेल्यानंतर 48 तासात त्यांनी या मुलाच्या आई वडिलांचा शोध लावला आणि मोदीजींशी त्यांचं बोलणं करून दिलं. मोदीजींनी फोनवर त्यांना विचारलं आणि त्यांना कन्फर्म केलं या मुलाची जन्मखूण सांगा. आणि मग त्या आईने ज्या वेळा सांगितलं की त्या मुलाला 5 ऐवजी 6 बोट आहेत पायाला आणि ते जेव्हा टॅली झालं तेव्हा मोदीजी समाधानी झाले. आणि आश्चर्याची गोष्ट ते प्रधानमंत्री 2014 साली झाल्यानंतर पहिला विदेशाचा टूर त्यांनी नेपाळचा केला. या जीत बहादूर थापाला आपल्या बरोबर ते घेऊन गेले. पूर्ण नेपाळमध्ये याची चर्चा होती की देशाच्या प्रधानमंत्री मोदींचं जसं स्वागताचं त्या ठिकाणी कुतूहल लोकांच्या मनामध्ये होतं त्याचबरोबर आपल्या देशातला एक अनाथ मुलगा त्यांच्या बरोबर येतोय याचं एक विशेष आकर्षण पूर्ण नेपाळच्या जनतेमध्ये होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना बोलावून त्यांच्या ताब्यात त्यांचा मुलगा सुपूर्द करून त्याला आवश्यक ते गिफ्ट देऊन त्यांनी त्याला रवाना केलं. संपूर्ण नेपाळमध्ये याचं आकर्षण मी पाहत होतो. त्यांचा दौरा झाल्यानंतर 2 महिन्यांनी मी जेव्हा नेपाळमध्ये गेलो तेव्हा मला लक्षात येत होतं की हे अशा प्रकारचं मानवतेचं उदाहरण, ही संवेदनशीलता ही जी मोदीजींनी दाखवली आणि व्यक्तिगत जीवनामध्ये आचरणात आणून ती करून दाखवली याचं स्वाभाविक उत्साह, स्वाभाविक कौतुक सर्व लोकांच्या मनामध्ये होतं. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आमचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा कार्यकाळ चिरकाळ लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या नेतृत्वात देशातल्या संस्थानांचं विलीनीकरण करून संपूर्ण देशाला एक करण्याचं जे त्यांनी ऐतिहासिक काम केलं त्याची चर्चा आजही देशामध्ये होत असते. असे अनेक ऐतिहासिक निर्णय अमित शहाजींच्या नेतृत्वामध्ये आजही होत आहेत.
काश्मीरचं 370व कलम रद्द होईल आणि काश्मीर या देशाची अशा प्रकारे जोडला जाईल असं कधी कल्पनेत कोणाला वाटलं नव्हतं. ते अमित शहानी करून दाखवलं. 500 वर्षाचा संघर्षाचा इतिहास असणारं अयोध्येचं राम मंदिर संपूर्ण देशाच्या अस्मिता आणि श्रद्धेचा विषय. त्यातही निर्णय करून त्याचं भव्य राम मंदिर बनण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचं कामही अमित शहाजींच्या नेतृत्वात झालं. देशात कुठे प्रतिक्रिया आली नाही. ट्रिपल तलाक कानून रद्द झाला. सीएए कानून पारित झाला. मला आठवतं सीएए कानून पारित झाल्यानंतर काही देशद्रोह्यांनी देशात अशांतता निर्माण करण्यासाठी शाहीनबागचं निमित्त करून आंदोलन सुरू होतं. तत्कालीन अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांचा भारतामध्ये प्रवास सुरू होता. त्या दिवशी इतकी व्यस्त शेड्यूल असताना आम्हाला वेळ मिळेल अशी आमची कल्पना नव्हती. आम्ही वेळ मागितली आणि दिल्लीचा प्रभारी या नात्यानं त्यांच्या कानावर काही गोष्टी घालण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांसमेत मी पोहोचलो. आमच्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर अमित शहाजींना वेळ लागला नाही. एका सेकंदात फोन उचलून त्यांनी प्रधानमंत्र्यांना फोन लावला आणि रात्री राष्ट्रपती भवनामध्ये ट्रम्प बरोबर जे जेवणाचा कार्यक्रम आहे त्यात मी सहभागी होऊ शकणार नाही याची त्यांनी अनुमती घेतली. आणि लगेच एक कर्तव्य कठोर नेतृत्व कशा प्रकारे निर्णय करू शकतो आणि दिल्ली शांत झाली. आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय. अशा प्रकारचं कर्तृत्वान नेतृत्व ज्यावेळेला असतं त्यावेळेला देशाला अशा नेतृत्वावर गर्व असतो आणि अशा प्रकारचे गृहमंत्री आज देशाचं नेतृत्व करतायत हे आमचं भाग्य आहे. आत्ताच आपण या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध नेत्यांचे अंतर्गत काही पैलू असंच म्हणावं लागेल श्यामजी या ठिकाणी की जे जनतेसमोर कधीच येत नाहीत. आपण कधीकधी एखाद्याला अतिशय राकट आहे असं म्हणतो, जो आतून खूप मवाळ असतो, किंवा एखाद्याविषयी आपण आपले ग्रह बनवत असतो, पण त्यांचे वेगळे पैलू जे आहेत ते कसे असतात हे श्यामजी जाजू यांनी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेले आहेत. कुछ यादे कुछ मुलाकाते हे चॅनल आपण सर्वजण पहा. हिंदीतही आहे हे, आजपासून मराठीतही हे लॉन्च झालेलं आहे. आपण या ठिकाणी मी माननीय रामजी शिंदे यांना विनंती करते की हे आज लॉन्च झालेलं आहे असं आपण जाहीर करावं. राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय श्यामभाऊ जाजू यांच्या माध्यमातून अनेक दिवस यूट्यूब चॅनल कुछ यादे कुछ मुलाखते या नावाने सुरू होतं. परंतु आज 106व्या पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंतीच्या निमित्तानं ते मराठीत देखील सुरू झालं आहे. आणि असं आज मी अधिकृतरित्या ते सुरू झाल्याचं मी घोषित करतो आणि आजपासून ते महाराष्ट्राच्या आणि नगर जिल्ह्याच्या जनतेला ते पाहता येईल, ऐकता येईल. मी त्यांचं मनापासून आभार यासाठी मानतो की आपण हिंदीत केलं आणि आज मराठीत करतायत. मराठीत केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद शिंदे साहेब. अनेक स्वयंसेवी संस्था व सेवाभावी प्रकल्पांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान असणारे भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्यामजी जाजू यांनी वर्तमान भारत दशा और दिशा यावर आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्र विनंती. मंचावर उपस्थित आमदार रामभाऊ शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश संघचालक नानासाहेब जाधव, दीनदयाळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आणि या संस्थेची दिवसनरात्र चिंता करणारे वसंतराव लोढा, पाथरकर, त्यांचे सर्व सहयोगी आणि नगर शहरातील नागरिक बंधू भगिनींनो, माझं भाग्य असं आहे
की दीनदयाळ पतसंस्थेची स्थापना ज्या वेळा झाली त्यावेळा या जिल्ह्यामध्ये मी सक्रिय होतो, जिल्ह्याचा पदाधिकारी होतो. आणि आज मला सांगताना फार आनंद होतो आहे की ज्यासाठी संस्था सुरू होते तेच काम ती सचोटीनं करते आहे, दिवसेंदिवस वाढतं आहे. केवळ आर्थिक व्यवहारापुरतंच त्यांनी आपल्याला सीमित केलेलं नाही, तर सामाजिक जबाबदारी घेऊन ते पुढे वाटचाल करतायत आणि आपण सर्वजण त्यांचे हितचिंतक आहोत. त्यामुळे वसंतराव लोढा आणि त्यांचे सर्व सहयोगी यांना मी धन्यवाद देतो की एक अशी चांगली व्याख्यानमाला त्यांनी या ठिकाणी केली. आत्ताच इथं येण्यापूर्वी केरळच्या राज्यपालांची माझं फोनवर बोलणं झालं. ते उद्या 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने नगरला येत आहेत आणि त्यांचा विषय नगरसारख्या शहरामध्ये समान नागरी कायद्यावर बोलणारे आरिफ मोहम्मद खान, ज्यांनी एका वेळा राजीव गांधींची टक्कर घेऊन त्या रुलिंग पार्टीतून ते बाहेर पडले आणि आज ते केरळचे राज्यपाल आहेत. त्यांचे विचार उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आज फार महत्त्वाचा दिवस आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायजींची 106वी जयंती. आज मी तुम्हाला नगरचा त्यांचा अनुभव सांगणार आहे, जो बहुतेक मला वाटतं की या सभागृहात कोणाला माहीत नाही. 1957 साली जनसंघाचं काम करत असताना दीनदयाळजींचा प्रवास नगरमध्ये झाला. नगरचं रेल्वे स्टेशन त्यावेळा शहरापासून 10 किलोमीटर दूर होतं. त्यांना तिथून रिसीव करून त्यावेळेचे जनसंघाचे कार्यकर्ते त्यांना आणत असताना दीनदयाळजींनी टांग्यामध्ये बसलेले होते. त्यांनी त्यांना विचारलं, काय कार्यक्रम आहे? ते म्हणाले, दुपारी 3 वाजता तुमची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि संध्याकाळी तुमची सभा आहे. म्हणे, सभेमध्ये कोण कोण बोलणार आहेत? म्हणले, भूमिका मी तयार करीन आणि नंतर तुमचं भाषण आहे. म्हणे, आप क्या बोलोगे? म्हणे, मी बोलणार 370 कलम रद्द करण्याचं, कच्छच्या सिक्युरिटीबद्दल बोलणार, इन्फिल्ट्रेटर्स घुसखोर येत आहेत देशामध्ये तो विषय बोलणार. दीनदयाळजी म्हणाले, हे सगळे ऑल इंडिया टॉपिक तुम्ही बोलणार तर मग मी काय बोलणार? ते म्हणले, हे तुम्ही माझ्यासाठी राहू द्या, तुम्ही स्थानिक विषय बोला. आणि आश्चर्याची गोष्ट, त्यावेळच्या जनसंघाच्या नेत्याला स्थानिक विषय माहीतच नव्हते, कारण आम्ही सत्तेत नव्हतो. डिपॉझिट वाचलं तर पेढे वाटणारी ही पार्टी होती. 67 साली माझे वडील ज्यावेळा जनसंघाच्या तिकिटावर संगमनेरला उभे राहिले आणि डिपॉझिट जप्त झालं, तर संध्याकाळी राजाभाऊ झरकरांशी जेवण करताना ते म्हणत होते, रिझल्ट फार चांगला आला. मला लक्षात नाही आलं की मी 4थीत होतो, राजकारण नव्हतं कळत, पण गल्लीतलं वातावरण दुःखी होतं आणि आपल्या वडिलांचा पराभव झाला हे कळत होतं. ते म्हटले, रिझल्ट फार चांगला आला. एकही बूथ असा नाही की ज्या ठिकाणी आपल्याला एक मत पडलं नाही. त्यावेळची विचार करण्याची ही जर पद्धती नसती तर आज विश्वाची नंबर 1 पार्टी झाली नसती. दीनदयाळजींनी जेव्हा त्या नेत्याला विचारलं की स्थानिक प्रश्न, त्याला लक्षातच येईना. मग दीनदयाळजींनी त्याला सांगितलं, म्हणे, असं करा, आता आपण रेल्वे स्टेशनवरून तुमच्या शहरात चाललो आहे, हे इतकं मोठं अंतर आहे, रेल्वेचं तिकीट मिळण्याची तुमच्या शहरामध्ये विंडो आहे का? म्हणे, नाही आहे. म्हणे, ही विंडो जर झाली तर तुमच्या शहरातल्या लोकांना बरं वाटेल ना, तिकीट घेऊन डायरेक्ट स्टेशनवर गेला. म्हणे, हो बरं वाटेल. म्हणे, हा विषय तुम्ही मांडा. म्हणे, इथं शहरात पाणी केव्हा येतं? म्हणे, 4 दिवसातून एकदा येतं. 57ची गोष्ट. म्हणे, मग आमचं सरकार आल्यावर आम्हाला तुम्ही जर प्रतिनिधित्व दिलं तर रोज पाणी येईल, ही घोषणा केली तर लोकांना बरं वाटेल. बरं वाटेल. म्हणे, हा विषय तुम्ही मांडा. म्हणजे जे चिंतक, जे संघटक आणि जे अखिल भारतीय अध्यक्ष राहिले भारतीय जनता पार्टीचे, भारतीय जनसंघाचे, त्यांना आपल्या कार्यकर्त्याचं कसं संगोपन आणि त्याचं फिडिंग करावं लागलं आणि आपलं नेतृत्व तयार करावं लागलं, याचं उदाहरण नगर जिल्ह्यातलं दीनदयाळ उपाध्यायांच्या प्रवासाचं आहे. आत्ता बसल्या बसल्या वसंतराव म्हणत होते की गेली 2 वर्ष आम्ही ही इतकी चांगली व्याख्यानमाला करू शकलो नाही, एकही खुर्ची खाली नाही, कोणी आज काही निवडणुकींचा प्रचार नाही, तरी लोक विषयांसाठी इथं येतात आणि इतक्या आतुरतेनं ऐकतात. कोरोनाच्या अगोदर तर आम्ही पण गीत म्हणायचो, काय, मनुष्य तू बड़ा महान है, तू जो चाहे पर्वत पहाड़ों को तोड़ दे, तू जो चाहे नदियों के मुख को भी मोड़ दे. असा जो मनुष्य होता, तो एक छोटा व्हायरस आला तर सगळ्यांच्या तोंडावर पट्ट्या बांधून आपल्या सगळ्यांना घरात बसवलं, असं त्या कोरोना व्हायरसची कथा आहे. म्हणून आपण 2 वर्ष ही कथा करू शकलो नाही, हे व्याख्यान करू शकलो नाही. पण
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्या संकटावर जी आपण मात केली त्याचा परिणाम केवळ भारतापुरताच सीमित नाही, संपूर्ण जगामध्ये त्याचा एक मेसेज गेला की भारत आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही, हा 1922चा भारत आहे, 21व्या शतकातला भारत आहे. याचा मेसेज सगळ्या जगाला देण्याचं काम आपण केलं. वर्तमान दशा आणि दिशा या विषयावर बोलायला मला सांगितलं. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे. एका काँग्रेसवाल्याने मला सांगितलं, ये क्या बीजेपी पार्टी है भाई साहब, आप तो कोई अपॉर्चुनिटी छोड़ते ही नहीं, हर घर तिरंगा लगा दिया, सब लोग तिरंगा लगा रहे, झुग्गी में लग रहा है, घरों में लग रहा है, दरबारों में लग रहा है, ये क्या बात है. म्हणलं तुम्हाला कोणी रोखलं होतं का, तुम्ही का नाही केलं, ते का नाही सुचलं तुम्हाला. मला आठवलं 1998 साली ज्यावेळा देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली त्यावेळा देशात काँग्रेसचं राज्य होतं, एकही कार्यक्रम नाही. त्यावेळा 100 पत्रकारांची टोळी भारतात आलेली होती विदेशातून, आणि त्यांच्या मनामध्ये कुतूहल होतं की या देशाने स्वातंत्र्य इतका संघर्ष करून मिळवलं, त्याच्यासाठी लोक जेलमध्ये गेले, लोकांनी फाशी सहन केली, इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं, ह्या देशातले लोक स्वातंत्र्य दिवस कसा साजरा करतात. त्यातले कोणी गेलं कलकत्त्याला, कोणी गेलं मुंबईला, कोणी गेलं चेन्नईला. त्यातले काही पत्रकार ग्रामीण भागात जाण्यासाठी आले, आणि त्यातल्या 2 पत्रकारांची टोळी माझ्याही गावात संगमनेरला आली, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं हमें संगमनेर का झंडावंदन नाही देखना है, आम्हाला या देशातल्या ग्रामीण भागातलं पाहायचं. सायखिंडी नावाच्या गावी मी त्यांना घेऊन गेलो. आता आपल्याला माहिती आहे खेड्यामध्ये कशा प्रकारचं ध्वजवंदन होत असतं. त्या ठिकाणी मी घेऊन गेलो. तिथं शाळेवर तिरंगा फडकत होता, लोक एका पारावर पत्ते खेळत होते, कोणी चहाच्या टपरीवर चहा पित होते. या बाईंनी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली आणि मी मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करून सांगायला लागलो. त्या बाई म्हणाल्या, काय करताय तुम्ही हे. तर त्यांनी उत्तर दिलं, दिसत नाही आम्ही पत्ते खेळतोय. म्हणे पत्ते कशाला खेळता. म्हणे मग काय करायचं. म्हणे तुम्ही पत्ते न खेळता तुम्ही जर काही काम केलं तर तुम्हाला 2 पैसे जास्त मिळतील. म्हणे अच्छा मग काय होईल. म्हणे 2 पैसे जास्त मिळाले, तुम्ही जरा चांगले कपडे घालाल, चांगलं अन्न घ्याल. म्हणे अच्छा मग काय होईल. म्हणे मग तुमचा आनंद वाढेल. म्हणे आत्ता कोणते दुःखात आहोत आम्ही. असा त्या स्वातंत्र्य दिवसाचा आठवण माझ्या मनामध्ये आहे. आणि हेच मोदीजी जे जमिनीतून उठून वर गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक संकटाला ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट कसं करायचं याची कला असल्यामुळे सगळ्या लोकांना तिरंगा लावण्यात. आणि याच काळामध्ये तिरंगा कोणीही केव्हाही आपल्या घरावर लावू शकतो, ऑफिसमध्ये लावू शकतो, पाहिजे तिथं आमचं सन्मानचिन्ह लावू शकतो, फक्त त्याचा अपमान करायची कोणाला परवानगी नाही. अशा प्रकारचा निर्णय झाला आणि संपूर्ण देश तिरंगामय करून सोडला. आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो. सहज मागे माझं जेव्हा आजची दशा आणि पुढची दिशा याचा विचार करताना स्वाभाविकपणे मागचा भूतकाळाचाही विचार होतो. मोदीजी 2014 साली या देशावर राज्य आपल्या हातात घेण्यापूर्वी या देशाचं वर्णन करताना एका लेखकाने लिहिलं, ह्या देशामध्ये शेतकरी अन्न उगवतोय पण रात्री झोपताना तो उपाशी झोपतोय. चप्पल तयार करणारा माणूस लोकांसाठी चप्पल तयार करतोय पण त्याच्या पायात चप्पल घालण्याची त्याची क्षमता नाही आहे. मोठ्या लोकांच्या मुलांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवणाऱ्या सिक्युरिटी गार्ड आपल्या मुलांना शाळेत नाही पाठवू शकत आहे. सगळ्यांसाठी बंगले बांधणारे, कन्स्ट्रक्शनचं काम करणारे मजूर आपलं ते स्वतः झुग्गी झोपडीमध्ये राहत आहेत. सगळ्यांसाठी स्वच्छतेचं काम करणारे लोक अस्वच्छ वस्तीमध्ये राहत आहेत. लोकांसाठी खेळ खेळवणे बनवणारे कारागीर त्यांची मुलं दगडविटांनी खेळत आहेत. अशा प्रकारचं वर्णन या देशाचं स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष झाली असताना सुद्धा असं वर्णन केलं. आणि याचीच प्रेरणा घेऊन दीनदयाळजींचा जो अंत्योदयचा कार्यक्रम होता त्याला लक्षामध्ये घेऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारची वाटचाल आज सुरू आहे त्यामुळे लक्षात येतं की हा आझादीचा अमृत महोत्सव केवळ झेंडे फडकवण्यात आणि मिरवणुका काढण्यात आणि मोर्चे काढण्यासाठी नाही. या देशाचा आमूलाग्र परिवर्तन करण्याचा संकल्प ज्यांनी घेतला ते हे मोदीजी आहेत. ते केवळ भाषण करत नाहीत, ते केवळ कल्पना मांडत नाहीत, ते केवळ विचार देत नाहीत, त्याची कार्यवाही कशी व्हायची याची ते योजना करतात. मला आठवतं लोकमान्य टिळकांचा एक किस्सा आहे. लोकमान्य टिळक पुण्यात राहायचे, बाकी
पुण्याचे लोक विद्वानांचं शहर मानलं जातं. कोणी माना न माना पुण्याचे लोक मानतात. एकदा पुण्याचे दोन विद्वान केसरी वाड्यावर टिळकांकडे गेले आणि म्हणलं, टिळक, हे जे गांधीजींचं अहिंसा आंदोलन सुरू आहे याच्याने काही देश स्वतंत्र होणार नाही. म्हणे अच्छा. म्हणे ही जी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा क्रांतिकारी आंदोलनाचा विषय, ह्याच्याने काही देश स्वतंत्र नाही होत. म्हणे अच्छा. म्हणे ही जी गोपाळ गणेश आगरकरांची समाज सुधारणेची चळवळ आहे याचा प्रभाव फार लांब काळ टिकणार नाही. म्हणे अच्छा. म्हणे ही जी बाबू गेनूची स्वदेशीची मुवमेंट आहे याच्यात काही आम्हाला दम वाटत नाही. टिळकांनी सांगितलं, बाबा याच्याने नाही होणार, त्याच्याने नाही होणार, मला सांगा कशाने होईल. ते पुणेरी होते, विद्वान होते. त्यांनी 2-4 कल्पना सांगायला सुरुवात केली. मध्येच त्यांना रोखून टिळकांनी त्यांना म्हटलं, मला सांगा तुम्ही काय करणार आहात. ते नाही 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 आम्ही काही नाही करणार. म्हणजे आम्ही तर विचारवंत आहोत, आम्ही थिंकर आहोत, आम्ही योजना देतो आपल्याला, या योजना आपल्यासमोर मांडून आम्ही आपल्या घरी चाललो. टिळकांनी उत्तर दिलं, 2 रुपयाचा गांजा खाल्ला तर मलाही 4 कल्पना फार चांगल्या येतील. देशात कल्पनांची कमी नाही आहे, त्या कल्पनांचं क्रियान्वयन कोण करेल याची कमी आहे. आणि ती कमी नरेंद्र मोदींनी भरून काढली. त्यामुळे लाल किल्ल्याच्या प्राचीवरून बोलताना सुद्धा देशाच्या अमृत महोत्सवाचा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यांनी जे 5 प्रण दिले याचं कारण आहे, त्यापूर्वीची या देशाची जी पार्श्वभूमी होती, त्यांनी काय म्हटलं की या देशातले गुलामीची जे काही चिन्ह आहेत ती आम्हाला संपवायची आहेत. आता अमृतकाळ सुरू झालेला आहे. 2047 पर्यंत या देशाला एक ग्लोबलमध्ये, पूर्ण विश्वाच्या नीतीमध्ये एक अशा ठिकाणी आम्हाला पोहोचवायचं आहे. यासाठी छोटं काम नाही करायचं, मोठी महत्त्वाकांक्षा ठेवून मोठा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. आमची जी संस्कृती आहे, आमची जी विरासत आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. सगळा देश एक राहायला पाहिजे आणि सगळ्यांना कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. या गोष्टी त्यांना आत्ता का सांगाव्या लागला? कारण यापूर्वी याचा विचार कोणी केलाच नाही. स्वातंत्र्याची 70 वर्ष झाली असताना सुद्धा या देशातल्या माणसाचे बँकेत खाते नाहीत आणि त्यासाठी 42 कोटी लोकांची खाती उघडण्यासाठी नरेंद्र मोदींना यावं लागतं. या देशामध्ये सगळ्यांना 50 करोड लोकांना आयुष्यमान योजनेचा आधार देण्यासाठी नरेंद्र मोदींना योजना बनवावी लागते. आज करोना काळापासून सुरू झालेलं आणि या सप्टेंबरपर्यंत चाललेलं 80 कोटी लोकांना अनाजमुक्त वितरण योजना ही दीनदयाळजींच्या अंत्योदय कल्पनातून आलेली आहे. छोट्या माणसाच्या आयुष्यामध्ये काही दुःख निर्माण झालं तर त्याला विम्याची गरज नाही. विमा कोण उतरवायचं यापूर्वी? ज्यांना टॅक्स वाचवायचा आहे किंवा ज्यांच्याकडे सरप्लस पैसे आहेत. सामान्य माणसांनी सुद्धा 12 रुपयाचा विमा उतरवून त्याच्या आयुष्यामध्ये आधार वाटेल अशा प्रकारची योजना करणारे नरेंद्र मोदी आहेत. एकही घर असं राहता कामा नये की ज्या घरामध्ये वीज नाही. हा संकल्प घेऊन रोज वाटचाल करणारं नरेंद्र मोदींचं सरकार आहे. प्रत्येक घरामध्ये नळातून पाणी, पिण्याचं पाणी पोहोचवण्याचा संकल्प याच सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. लोकांना इज्जत घर, ज्याला योगींनी इज्जत घर म्हटलं, असं शौचालय प्रत्येक माणसाला आपल्या घरामध्ये असण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी जर त्याची क्षमता नसेल तर सरकार त्याला मदत करेल. ही अंत्योदयाच्या, दीनदयाळच्या कल्पनेतून येतं. आत्मनिर्भर भारताच्या कल्पना अशासाठी थोडीच मांडली, केवळ भाषण नाही, संपूर्ण देशाला पुढे नेण्याची ताकद या आत्मनिर्भर भारत कल्पनेत आहे. जेव्हा मोदींनी टीकाकरण केलं आणि वॅक्सिनेशनची सुरुवात झाली, लोकांनी त्याच्यातही राजकारण करायला सुरुवात झाली. आज मी सांगू शकतो, पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये सर्वात स्वस्त आणि सर्वात इफेक्टिव्ह वॅक्सिन भारताची होती आणि ते आम्ही करून दाखवलं. लोकांनी काही त्यावेळेला प्रश्न निर्माण केले, अरे ताली बजा के क्या कोरोना भाग जाएगा? अरे ताली आणि थाली वाजवून कोरोना जात नाही आम्हाला माहीत आहे, पण कोरोनाच्या सारख्या संकटाशी सामना करण्याची ताकद, मानसिकता या संपूर्ण समाजाचं करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून मोदींनी त्याचं आवाहन केलं. आणि आज पूर्ण विश्वामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपण जी भूमिका केली, भारतातल्या लोकांना आवश्यक तेवढं औषध ठेवून बाकी सगळ्या जगाला आणि फुकट
त्यांच्यापर्यंत जे आपण पोहोचवलं, त्यामुळे विश्वबंधुत्वाची भावना आणि भारताचा नेचर, भारताचं कल्चर त्यांना लक्षात आलं. या किती गोष्टी सांगता सांगता आम्ही थकून जातो. सोलर पॉवरमध्ये आम्ही काय केलं, आमचं GDP ग्रोथ कसा वाढतो आहे, किसानांचं उत्पादन कसं आम्ही वाढवतो, किसानांच्या अकाउंटमध्ये आम्ही किती पैसे टाकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप नाही झाल्या. या दीनदयाळजींच्या चिंतनातून आलेल्या या सर्व गोष्टी, आणि केवळ देशाचंच नाही तर विदेशात सुद्धा. आजपर्यंत कधी ऐकलं होतं का की नेपाळला जाऊन, काठमांडूला जाऊन देशाचे प्रधानमंत्री तिथं भगवा वस्त्र परिधान करतात, रुद्राक्षाच्या माळा घालतात, भस्म लावतात आणि इंटरनॅशनल मीडियाशी बोलतात? हे पहिल्यांदा झालं. आत्ता शांघाय संघटनेच्या कार्यक्रमात उझबेकिस्तानला ज्यावेळेला शांघायच्या कार्यक्रमात मोदीजी गेले, आजूबाजूचे 4 देशांचे प्रधानमंत्री म्हणते की आम्हालाही भेटायचं आहे. मोदींचा दौरा फक्त डेन्मार्कचा होता. देशात पहिल्यांदा 4ही देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी येऊन मोदींची भेट घेत आहेत, मोदींची सलाह करतायत. आणि सगळ्यात मोठं उदाहरण, युक्रेन आणि रशियाचा ज्यावेळेला युद्ध चालू आहे आणि 23,000 भारतीयांना परत आणलं. जगाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही युद्ध थांबवण्याची गोष्ट हे काय धर्मयुद्ध आहे का? महाभारताचं युद्ध चालू होतं. मोदींनी दोन्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांशी बोलणं केलं. तुमचं युद्ध तुमच्या जागी आहे, युद्धाचं भारत समर्थन करत नाही, आम्ही शांततावादी देश आहे आणि आमच्या देशातले जे 23,000 नागरिक तिथं आहेत त्यांना सुखरूपपणे सुरक्षितपणे आणणं हे माझं कर्तव्य आहे. मग काय करता येईल? म्हणले काही नाही, कोणाचा पासपोर्ट पाहायचा नाही, कोणाचा व्हिसा पाहायचा नाही, ज्याच्या हातामध्ये तिरंगा झेंडा असेल तो त्याचा पासपोर्ट, त्यांना सगळ्यांना येऊ द्या. आणि 8 तास युद्ध बंद करून लोक आले. ऑपरेशन गंगा सक्सेस झालं. हे आजपर्यंत कधी झालं का? आणि पुतीनला काय सांगायचं, आजपर्यंत त्याच्यामध्ये गडबड नाही झाली. अमेरिकेने आमची पाठ थोपटली की हे सांगण्याची क्षमता तुमचीच आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी काय म्हटलं आता, विश्व शांती के लिए आंतरराष्ट्रीय कमिशन बनना चाहिए. आणि त्याच्यात कोण कोण असले पाहिजेत? ईसाई धर्मगुरू पोप असले पाहिजेत, युनायटेड नेशन्सचे महासचिव असले, मोदी यांनी त्याचं ग्लोबल लीडरशिप केली पाहिजे. अशा प्रकारचं त्यांचं. आज जगातल्या 60 देशामध्ये भारताच्या पासपोर्टची एवढी ताकद आहे की व्हिसा ऑन अरायव्हल त्यांनी मान्य केलेला आहे. संपूर्ण विश्वामध्ये आज चायनामधून लोक उद्योग सोडून त्यांना कुठे एक पर्यायी अल्टरनेट इन्व्हेस्टमेंटचं सेंटर म्हणून भारत आज दिसत आहे संपूर्ण जगाला. आणि एकेकाळी काय होतं माहिती आहे, एकेकाळी इंदिरा गांधी ज्यावेळा अमेरिकेच्या प्रधानमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या, भारताचे प्रधानमंत्री कुठल्याही विदेशात गेले तर इथं व्यंगचित्र काढायचे लोक की कटोरा घेऊन चालले, आज या देशात चालले. ही भारताची स्थिती होती. अमेरिकेचे त्यावेळेचे प्रेसिडेंट त्यांनी यांना 45 मिनिटं बाहेर बसवलं. यांच्याबरोबर जे परदेशी विदेश सचिव रसगोत्राजी त्यावेळा होते, त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये हे लिहून ठेवलं आहे की 45 मिनिटानंतर भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना त्यांनी वेट करायला लावली आणि नंतर आज बोलवलं. हा भारताचा अपमान होता आणि हा अमेरिकेचा अहंकार होता. पण त्याला काय आपल्याकडे उत्तर नव्हतं. 65च्या युद्धामध्ये नेहरूंनी मदत मागितली अमेरिकेकडे, दिली नाही आणि नाकारली नाही. ही भारताची पत होती. लाल बहादूर शास्त्रींच्या काळामध्ये अनेक शिखरांवर आपण आपलं राज्य आपलं त्या ठिकाणी आपल्या ताब्यात असताना 10 मध्ये आम्ही कसे हरलो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि आता रामभाऊंनी बोलताना सांगितलं की ज्या नरेंद्र मोदींचं CM असताना व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेला त्यांचा कसा ते सत्कार करतात आणि कसं त्यांना बोलवतात हे आपल्या सर्वांसमोर आहे. ही उदाहरणं आपल्याला नाही सांगायची. वॉशिंग्टन पोस्ट काय लिहित आहे, न्यूयॉर्कमध्ये काय छापलं जात आहे, मोदी ग्लोबल लीडर कसे झालेत, 70% लोक त्यांना कसं अप्रूव्ह करतायत की हा दमखमचा नेता आहे. आणि आज विदेशात राहणारे भारतीय त्या सगळ्यांची मान ताठ उंचावलेली आहे. अच्छा, यू आर फ्रॉम इंडिया. कारण काय, अशा प्रकारचा नेता या ठिकाणी बसलेला आहे की तो दिवसरात्र मेहनत करतोय. देशात जे परिवर्तन करायचं ते तर केलंच, पण विदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारची आपली ख्याती आणि आपला डंका वाजवणारा अशा प्रकारची किती उदाहरणं द्यायची की चीनच्या युद्धाच्या वेळा
65च्या युद्धात भारताने जे महत्त्वपूर्ण काम केलं, इतकं महत्त्वपूर्ण काम करून सुद्धा लोकांनी त्याची दखल घेतली नव्हती. आणि आज भारताचे प्रधानमंत्री काय बोलतात याचं सगळ्यांना दखल घ्यावी लागते. लोक त्यांना बोलवत आहेत. मला तर आठवतं, मी दिल्लीचा प्रभारी असताना मोदीजी कधी विदेशातून आले की त्यांना रिसीव्ह करण्याचं भाग्य आम्हाला मिळायचं. पाहतो सकाळी पहाटे 5 वाजता त्यांना आम्ही रिसीव्ह केलं आणि रात्री घरी जाऊन झोपलो, कारण रात्री जागरण झालं. सकाळी 8 वाजता उठून टी व्ही पाहतो तर मोदींची मीटिंग सुरू आहे. अशा प्रकारचा प्रधानमंत्री आल्यानंतर त्यामुळे ते अशा प्रकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर ठेवू शकतात. आणि म्हणून आज असं आहे, माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, गेल्या 8 वर्षात देशामध्ये एकही धमाका होत नाही. आणि पूर्वी आज मुंबईत, उद्या भिवंडीत, मग मालेगावमध्ये आणि देशात कुठे कुठे दिल्लीमध्ये कुठलं राहिलं होतं का? कारण का? सरकारमध्ये दम नव्हता, सरकारने सिरियसली घेतलं नव्हतं, सरकारमध्ये संवेदना नव्हती. मला आठवतं, हरियाणा पंजाबच्या लागून प्रदेश आहे, दिल्लीला लागून आहे, काँग्रेसचं राज्य होतं, सगळ्या देशात त्यावेळेला काँग्रेसचंच राज्य असायचं. एकदा हरियाणाचे मंत्रिमंडळ बसलं, ते म्हणले असं आहे, पंजाबमध्ये आतंकवाद फार त्रास देतोय, आपला प्रदेश त्याच्यापासून वाचला पाहिजे. म्हणले काय करायचं? योजना बघा किती जोरदार. ते म्हणले असं करू, आपल्या हरियाणामध्ये जिथून जिथून प्रवेश करतात लोक त्या सगळ्या ठिकाणी आपल्या चौक्या लावू आणि येणारं प्रत्येक वाहन आम्ही चेक करू. सगळ्या चौक्या राहिल्या, पोलीस बसवले, तिथं एक एस-टी चालली आहे त्या आत, लगेच एस-टी थांबवली, थांबा, कारण आतंकवादी तपासायचे. तो पोलीस वर चढतो गाडीमध्ये, दंडा त्याच्या हातात आहे आणि एकेकाला विचारतो आतंकवादी, तोडतो नाही, आतंकवादी नाही, आतंकवादी नाही, आणि खाली उतरतो. गाडी नंबर अशा अशा प्रकारची गाडी, दिल्ली से रिवाड़ी जाने वाली, 41 सवारी, एक भी आतंकवादी नहीं, जाने दो. अशा प्रकारच्या योजनांनी आतंकवादाला कधी लगाम बसत नाही. त्याच्यासाठी योजना आखायला लागते. त्याच्यासाठी बोडोंचं मुवमेंट यांच्याच काळात का झालं? नक्षलवादी का शांत झाले? सगळ्या देशामध्ये आतंकवाद्यांना लक्षात आलं आता आपली डाळ शिजणार नाही. उत्तर प्रदेशसारखं राज्य इतक्या प्रकारची कानून व्यवस्था अशी कंट्रोल करून आज योगीजी पूर्ण देशामध्ये जे लोकप्रिय झाले, सामान्य गोष्ट नाही आहे. हे सगळं करण्यासाठी जी मानसिकता लागते ती यांच्याकडे आहे. म्हणून आज भारत मागणारा नाही. आमच्या भाषेचा प्रचार करण्यासाठी मोदींनी काय केलं माहिती आहे? आता आम्ही देणारे देश झालेलो आहे. हिंदी भाषेचा प्रचारासाठी संयुक्त राष्ट्राला $8 लाख घोषणा करून त्यांना दिले हे नरेंद्र मोदी आहेत. हे भारताचं आजचं हे आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की आम्हाला सगळ्यांना आता जरा नवीन फेजमध्ये बाहेर येण्याची आवश्यकता आहे. मोदींनी जी दुसरी गोष्ट सांगितली की गुलामीची चिन्ह आम्हाला संपवायची आहेत, देश गुलाम राहिला तर त्याचं काय होतं ते आपल्याला माहिती आहे का? मला स्वातंत्र्यपूर्व काळातलं एक उदाहरण आठवतंय. रवींद्रनाथ टागोर नोबेल पारितोषिक विजेते, जपानच्या एका कुलगुरूंनी त्यांना व्याख्यानाला बोलवलं. त्या युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान ठेवलं, हॉल रिकामा, लोक येईनात. ते बाहेर गेले आणि विद्यार्थ्यांना सांगायला लागले, अरे तुम्हाला माहीत नाही, इतका मोठा तत्ववेत्ता, इतका मोठा चिंतक आज आपल्या इथं भारताचा रवींद्रनाथ टागोर आले, चला. ते म्हणले आम्हाला माहिती आहे, रवींद्रनाथ टागोर फार मोठे कवी आहेत, ते नोबेल पारितोषिक विनर आहेत, ते भारतातून आलेत, पण ते ज्या देशातून आले तो देश गुलाम देश. अशा गुलाम देशाच्या तत्ववेत्याचं तत्वज्ञान ऐकायला आम्हाला वेळ नाही. ही स्थिती होती भारताची. आणि आज त्यात जपानचे प्राईम मिनिस्टर आले तर त्यांना गंगाआरतीला नेणारे प्रधानमंत्री या ठिकाणी आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर आले तर त्यांना भगवद्गीता भेट करणारे प्रधानमंत्री आहेत. हा भारताचा जो योगाचा जो विषय आम्ही आणला आणि संपूर्ण जगाने ॲक्सेप्ट केला, हा योगापुरता सीमित नाही, हा भारताचा प्रभाव आहे. कधी गुलामगिरी, लोक काही वेळा संघाच्या लोकांना म्हणतात, संघ BJP वाले तुम्ही काय करता, हे कसं काय? म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या दारात कोणाची सायकल जरी आली आणि कोणी गाडी लावायला लागलं, जी जागा माझी नाही, मी ते अतिक्रमण सहन करत नाही, नाही नाही नाही, आता आम्हाला बाहेर जायचं, या दारासमोर आमच्यासमोर आहे, तिकडं लावा, तिकडं लावा. व्यक्तिगत बाबत माणूस इतका अलर्ट आहे. आणि देशाच्या बाबतीत ज्या गुलामीच्या खुणा आजपर्यंत आम्ही नेतोय, हा भारत आहे का? नालंदा विश्वविद्यालयाचं आम्ही ऐकलं आहे, तक्षशिला, नालंदा, बनारस हिंदू विश्वविद्यालय हे ज्ञानाची कोठारं होती. त्या म्हणले, काहींनी वर्णन केलं आहे की बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि नालंदा विश्वविद्यालयाच्या दारामध्ये चिखल असायचा. कसला? ज्यांना जगातून आलेले लोक, ज्यांना ॲडमिशन मिळाली नाही, अशा लोकांच्या अश्रूंचा चिखल त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर असायचा, असं वर्णन आहे.
नालंदा विश्वविद्यालयाची लायब्ररी जाळली तर 1 वर्ष त्याचा धूर निघत होता असं त्याचं वर्णन आहे. आणि ते कोणी जाळली, आग कोणी लावली? बख्तियारपूर खिलजी. आणि आजादीनंतर आज आम्ही काय केलंय? त्याच नालंदा विश्वविद्यालयाच्या दारात जे खेडं आहे त्याचं नाव दिलंय बख्तियारपूर आणि रेल्वे स्टेशनचं नाव आहे बख्तियारपूर. आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या देशातल्या सत्ताधाऱ्यांना असं कधी वाटलंच नाही. हे मोदींचं बेसिक चिंतन आहे. माणसाचा आत्मविश्वास जागवणं, त्याची अस्मिता जागवणं, त्याचा स्वाभिमान जागृत करणं, त्याच्या देशभक्तीला आवाहन करणं आणि त्याच्यातून देश उभा करणं हे आमचं स्वप्न आहे. त्यासाठी मोदीजी काम करतायत. किती कामं केली हो. गुलामगिरीचं केवळ भाषण नाही केलं, योजना केली आणि करून दाखवलं. परवा लास्ट कार्यक्रम जो झाला, राजपथला कर्तव्यपथाचं नाव दिलं. वर्षानुवर्ष ते ब्रिटिशांच्या काळातला किंग्ज वे त्याचं झालं होतं राजपथ. मोदींनी सांगितलं नाही, या ठिकाणी जाणारा प्रत्येक माणसाला त्याचं लक्ष आलं पाहिजे आणि हा स्वतंत्र देश आहे म्हणून त्याला कर्तव्यपथाचं नाव दिलं. ज्या इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बाबूंची प्रतिमा लावली तिथं पंचम जॉर्जचा पुतळा होता. अटलजी तिथं प्रधानमंत्री असताना तो हटवला, नंतरच्या सरकारने आल्यानंतर तो परत पुतळा लावला. पहिल्यांदा त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोसची प्रतिमा लावण्याचं काम नरेंद्र मोदींच्या काळात झालं. नौसेनाचं जे आपलं तयार झालेलं जे विक्रांत त्याच्यावरचा झेंडा जे पंचम जॉर्जचा झेंडा होता तो बदलून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळाचं चिन्ह त्या ठिकाणी टाकलं, आपलं काम केलं. आणि ही जे तयार केलेलं आमचं जे जहाज आहे हे चीनला तयार करायला 39 वर्ष लागली होती. 39. आम्ही त्याच्यापेक्षा निम्म्या या येत्या 8 वर्षात आम्ही ते तयार केलं आणि त्याच्यापेक्षा स्वस्तात तयार केलं. हे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे. औरंगजेब रोड नाव बदललं, तिथं अब्दुल कलाम रोड नाव दिलं. अंदमान निकोबारच्या द्वीप समूहांना सुभाषचंद्र बोसचं नाव दिलं. आणि सगळ्यात मोठं संसद भवन जे ब्रिटिश काळातलं आजही चालू राहिलं. आम्ही स्वतंत्र झालो, आमचं काहीतरी स्थापत्य आहे, आमचं काही विचार आहे, आमचं स्वप्न आहे. त्या घरामध्ये बसणारं आमच्या काळात बनवलेली इमारत कोणाच्या लक्षातच नाही आलं. आणि त्यातला तर आणखीन इकॉनॉमिकल भाग आपल्याला दाखवतो. हे जे सेंट्रल विस्टा आता तयार होत आहे आणि 24च्या निवडणुकीपूर्वी ते सुरू व्हायचं आहे, त्याची योजना मोदींच्या काळात नाही झाली, काँग्रेसच्या काळात झाली होती. मीरा कुमार त्यावेळा मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते आणि मीरा कुमार सभापती होत्या. त्यावेळा त्यांची योजना होती 2000 कोटी रुपयाची. आजची ती महागाई लक्षात घेता ती काँग्रेसची योजना झाली होती 4000 कोटी रुपयांची. आणि किती काम होतं? 20,000 वर्ग मीटर. आज मोदींनी त्याच्यापेक्षा डबल 35,000 वर्ग मीटरचं काम केवळ 970 करोड रुपयामध्ये करून या देशाला ते सुपूर्त करतायत. पारदर्शी, प्रामाणिक, सचोटीवालं सरकार आलं तर ते काय करू शकतं हे आम्ही दाखवलं. 3 मूर्ती चौकाचं नामकरण आम्ही बदललं. एक 3 मूर्ती भवन केवळ नेहरूंचंच एक स्मारक होतं. त्या ठिकाणी आत्तापर्यंतच्या आलेल्या सर्व प्रधानमंत्र्यांचं एक प्रेक्षणीय आणि पाहण्यासारखं अशा प्रकारचं त्या ठिकाणी दालन उभं करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. रेसकोर्स रोड ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं घर आहे त्याचं रेसकोर्स रोड हटवून लोक कल्याण मार्ग असं त्याला नाव दिलं. किती काम केलं. 26 जानेवारीला ज्यावेळेस होतं तर दर 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीट नावाचं एक वाद्य आणि मिलिटरीचं वाद्य तिथे कार्यक्रम असतो. आपण सगळे टी व्हीवर पाहत असतो. ते आजपर्यंत मूळ ब्रिटिशांच्या काळातली धून त्या ठिकाणी चालत होती. पहिल्यांदा मोदींनी ती बंद केली आणि प्रदीपच्या धूनवर मेरे वतन के लोगोनी बीटिंग रिट्रीट आपलं सुरू झालं. बजेट आपल्या बजेटची वेळ बदलली. त्यावेळेला बजेट संध्याकाळी 5 वाजता व्हायचं का? कारण तिकडची वेळ ब्रिटिशांनी लावून दिलेला पायंडा. आम्ही ती वेळ बदलली, ती तारीख बदलली, वेगळं रेल्वे बजेट बदललं, बजेटमध्ये आणलं. इतकी कामं केली का? ह्या देशाची अस्मिता जागवण्याचं काम केलं. सोमनाथ मंदिर काम तर पूर्वी झालं. त्यावेळेला वल्लभभाई पटेलांनी त्याचा मुहूर्तमेढ केली आणि तो विषय केला. कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. गांधीजींनी त्यावेळेला विरोध केला. विरोध याच्यासाठी केला नाही, म्हणजे मंदिराला विरोध नाही, सरकारने हे करू नये असं माझं मत आहे. वल्लभभाई पटेल म्हणाले ठीक आहे, जननिधीतून आम्ही हे स्मारक उभं करू
आणि जननिधीतून सोमनाथाचं मंदिर ज्यावेळा 17-18 वेळा त्यावेळेस स्वारी झाली ती गजनीची, आणि ते दरवेळा ते तोडायचे, कारण ते आमच्या मानाचं प्रतीक होतं म्हणून ते तोडायचे. ते आम्ही पुन्हा उभं केलं. दुर्दैवानं वल्लभभाई पटेलांची डेथ लवकर झाली. त्यावेळेचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद त्याला गेले. नेहरूंची इच्छा नव्हती. अशा प्रकारचं म्हणले धार्मिक कार्यक्रम. त्यावेळा वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की हा धार्मिक कार्यक्रम नाही, हा सामाजिक आहे, हा देशाच्या अस्मितेशी जोडलेला कार्यक्रम आहे, तर याच्यात जायला काही हरकत नाही. नाही म्हणले. प्रधानमंत्री गेले नाही. त्यांनी राष्ट्रपतीलाही नाकारण्याचा प्रयत्न केला, पण राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद गेले आणि त्यांनी सोमनाथाचा जीर्णोद्धार केला. आज आम्ही सगळे त्या ठिकाणी जात असतो. याची शिक्षा त्यांना भोगायला लागली. राजेंद्र प्रसादांची डेथ झाल्यावर त्यांचा अंत्यविधी दिल्लीत होऊ नये, त्याच्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांचं स्मारक होता कामा नये, अशा प्रकारचं त्या काळातल्या सरकारने केलं. या आमच्या सरकारने आमचा ईमेल इंडियाऐवजी भारत सरकारचा जो ईमेल आहे तो बदलला आणि इंडियाऐवजी भारत नाव त्या ठिकाणी आलं. IAS ची परीक्षा फक्त इंग्रजीतच देता येईल आणि हिंदीत देता येणार नाही. या सरकारने त्याचं प्रावधान केलं की हिंदीमध्ये सुद्धा IAS ची परीक्षा माणूस देऊ शकतो. हे आम्ही पहिल्यांदा दाखवलं. किती गोष्टी ब्रिटिशकालीन 1500 कायदे रद्द केले. आम्ही सगळेजण आता सेल्फ अटेस्ट करून आम्ही काही कागद देतो आणि त्याला ऑथेंटिसिटी प्राप्त झाली. ब्रिटिशांच्या काळामध्ये कुठल्या तरी माणसाचा शिक्का घ्यायला जायला लागायचं, ऑनररी मॅजिस्ट्रेट असो नाही तर क्लास 1 अधिकारी असो. आम्ही केलं की सेल्फ अटेस्टेशननी हे सगळं काम चालेल. आणि आम्ही एक गोष्ट केली. भारताच्या विदेश नीतीमध्ये मोदीजी सत्तेवर येताना या देशाची दिशा कोणती आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं कुठल्याही देशासमोर खाली मान घालून आम्ही बोलणार नाही आणि आम्ही अहंकाराने पण ताठ मान आमची करणार नाही. नजरेला नजर देऊन बोलू आणि कोणी आम्हाला छेडलं तर आम्ही त्याला सोडणार नाही. हा सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी मेसेज दिला. हे पहिल्यांदा झालं. त्यामुळे आज देशाचे प्रधानमंत्री काही केलं, एक छोटी गोष्ट, या देशातली जनता अपार्ट फ्रॉम पार्टी पॉलिटिक्स, कोणी संघ परिवाराचे असो नसो, भाजपाचे असो नसो, जनतेने त्यांना नेता मानलं, कारण यांनी आपलं मेटल प्रूव्ह केलं आहे. काल परवा त्यांनी जेव्हा चिते आणले आणि ते जंगलात सोडले, इतके वर्ष काँग्रेसच्या सरकारातही मागणी होती पण त्या सरकारांनी दिली नव्हती. आत्ता चिते आले तर परवा मी व्यंगचित्र पाहत होतो, तर जंगलामध्ये तो चिता पहुडला आहे, त्याच्या गळ्यामध्ये इतक्या माळा आहेत आणि तो चिता म्हणतोय की मी जंगलात आलोय की मी भाजपमध्ये आलोय. मोदीजी छोटी पण गोष्ट करतात, त्याची प्रेरणा लोक कशी घेतात याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे आमचं स्मारक, आमची मिलिटरी कशी ताकदवर झालेली आहे, आम्ही किती बजेट आम्ही त्याच्यामध्ये वाढवलं. आजचा कोणी रिटायर्ड मिलिटरीवाला काय म्हणतो, आता आदेश माझ्या खिशात आहे. पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये LOC ओलांडून कोणी जर हल्ला झाला तर त्याला उत्तर द्यायला यांना दिल्लीच्या वर फोन करायला लागायचं, गोळीबार करायचा की नाही करायचा, काय करायचं, आणि त्यावेळेला ते वाट पाहायची, त्यांचं बलिदान झालं तरी चालेल. या काळात मोदींनी सांगितलं जर तिकडून गोळ्या आल्या तर तुम्ही बिनधास्तपणे गोळी चालवा, तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही, तुमच्या खिशामध्ये तुमची परवानगी. त्यामुळे त्याच्यानंतर अशा प्रकारचे हल्ले बंद झाले. बॉर्डरवर ज्यांची घरं असतात त्या घरांना अशा प्रकारच्या गोळ्या लागलेली छिद्र असतात. पाकिस्तानवाल्यांना ज्यावेळा लक्षात आलं की आमच्या बॉर्डरवरच्या घरांमध्ये, हिंदुस्थानच्या बॉर्डरच्या घरामध्ये जेवढे छिद्र आहेत त्याच्या काही गुणा जास्त छिद्र आमच्याकडे आहेत, मग त्यांचा गोळीबार बंद झाला. हे आहे अशा प्रकारचं कणखर नेतृत्व आलं तर ते काय करू शकतं याचं उदाहरण आहे. म्हणून गुलामीची चिन्ह आम्हाला नको आहेत, म्हणून आम्हाला स्वतंत्र देशाला उभं करायचं आहे. आणि या सरकारने, आम्ही तर सगळे धार्मिक लोक आहोत. भारत हा धार्मिक देश आहे, भारत आध्यात्मिक देश आहे. आमची पवित्रता, आमचे संस्कार याची आमची एक ओळख आहे. विवेकानंद ज्यावेळेला शिकागोमध्ये गेले आणि सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले, त्यांनी जे केसरी कपडे परिधान करून ते चालले होते, अमेरिकेच्या दृष्टीने ते ऑड कपडे होते. त्या ठिकाणी एक तरुण कपल जेव्हा बरोबर चाललं तर ती मॅडम आपल्या नवऱ्याला म्हणते, सी दॅट पर्सन हाऊ फनी ही लुक्स. विवेकानंदांनी ते ऐकलं, ते थांबले, म्हणले मॅडम तुम्ही जे म्हणलात ते तुमचं विधान मागे घ्या. ते म्हणले का? ते म्हणे असं आहे, यू आर फ्रॉम द कंट्री व्हेअर टेलर मेक्स मॅन जेंटलमॅन, आय एम फ्रॉम द कंट्री व्हेअर कॅरेक्टर मेक्स मॅन जेंटलमॅन. ही या देशाची ओळख आहे, ही या देशाचं कल्चर आहे. भारत संस्कृतीसाठी
आमची परिवार व्यवस्था, आमची विवाह व्यवस्था, आमच्या लोकांचे ऋणानुबंध इमोशनशी आम्ही जोडलेलं आहे. या सरकारने सांगून जेवढी कामं केली त्याच्यापेक्षा न सांगता किती कामं केली. मला सांगा, राम मंदिरचा मुद्दा इतक्या मोठ्या प्रमाणावर होऊन जाईल आणि देशामध्ये कुठेही दंगा होणार नाही, हे चॅलेंज कोणी करून दाखवलं? हे मोदींनी करून दाखवलं. आणि आता कुणी स्वयंप्रेरणेच्या ठिकाणी काय काय मुद्दे उपस्थित केले ते काँग्रेसच्या काळामध्ये. काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या वकिलांनी ज्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलं, म्हणजे राम तर दशरथाचा मुलगा, दशरथ तर राजा होता, राजा तर राजवाड्यात राहतो, मग त्या ठिकाणी अनेक कमरे असतील. मग याच ठिकाणी ज्या ठिकाणी हे संघवाले आणि भाजपवाले म्हणतात की या ठिकाणी रामाचा जन्म झाला, ते याच खोलीत झाला, याचा पुरावा काय? अशा प्रकारचे निर्लज्ज विधानं करणाऱ्यांना आम्ही चपराक देऊन सांगितलं की राम मंदिराचा, त्यावेळा निवडणूक काळात तर आम्हालाही लोक हसायचे की राम मंदिर वही बनाएंगे और तारीख नाही बताएंगे. आम्ही आता तारीखही दाखवली, निर्णयही लावून घेतला, ट्रस्टचं काम सुरू झालं आणि भव्य राम मंदिर पूर्ण विश्वाचं आकर्षण केंद्र तयार होत आहे. काशी विश्वनाथचा कॉरिडॉर तयार झाला. ज्ञानवापी मस्जिद, अरे भाई, मस्जिदीमध्ये ज्ञानवापी हा शब्द उर्दूमध्ये आहे का तुमच्या? तुम्ही जे जे मंदिरं तोडली आणि त्या ठिकाणी आजचा हिंदू समाज आपला क्लेम त्याच्यावर करायला लागला, तुम्हाला अडचण काय? हे नाही चालणार. हे सांगण्याची ताकद आणि जजला आपलं जे स्पष्ट आहे तो निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्याची ताकद आणि त्याचा सपोर्ट आजचं सरकार देत आहे. विंध्याचलचा कॉरिडॉर सुरू झाला. महाकालेश्वरचा कॉरिडॉर उज्जैनला आता लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे. मी उत्तराखंडचा प्रभारी होतो. 4 धाम रोडची कनेक्टिव्हिटी सुरू झाली. 12,000 कोटी रुपयांनी ऑल वेदर रोड बनतोय. या देशातला प्रत्येक माणूस कधी ना कधी मला 4 धाम यात्रेला जायचं आहे. आत्ता बेलापूरचे 70 लोक जाऊन आले. नानासाहेबांचे मला फोनवर फोन यायचे, त्या ठिकाणी आम्हाला जायचे, आमच्या दर्शनाची व्यवस्था करा. हे जी स्वप्न आहे हे या सरकारच्या काळामध्ये होत आहे. केदारनाथचं आत्ता जर कोणी जाऊन आले, दर्शन केलं, त्यांना लक्षात असेल केदारनाथचं पुनर्निर्माण काम, आणि हे काही आज नाही करत, हे मोदींचं ब्लड आहे. ज्या वेळा केदारनाथवर आपदा आली होती त्यावेळा मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते. सगळ्यात पहिले म्हणजे उत्तराखंडचे बहुगुणा पण त्यावेळा पोहोचले नाहीत, मोदीजी सगळ्यात अगोदर पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली. कारण राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याला आपल्या राज्याची बाँड्री असते. ते म्हणाले जर या सरकारने आम्हाला अलाऊ केलं तर केदारनाथचं पुनर्निर्माण करण्याचं काम आम्ही करू. त्यावेळेला त्या सरकारने केलं नाही. मोदींना हेलिकॉप्टर उतरवायची परवानगी नाही दिली. त्या आशे मोदी आत्ता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केदारनाथचं पुनर्निर्माण करून दाखवलं. रामायण सर्किट तयार झालं. कोसीची 84 कोसची परिक्रमा, जे 2 दुपदरी रस्ता होता तो चौपदरी करण्याचं काम आम्ही केलं. कैलास मानस सरोवरमध्ये राहणाऱ्या भक्तांसाठी भवन निर्माण करण्याचं काम आम्ही केलं. उत्तराखंडमधून जाऊन डायरेक्ट माणूस कैलास मानस सरोवराचं दर्शन करू शकतो, त्याला चीनमध्ये जाण्याची गरज नाही, अशा प्रकारचं रोडचं काम आपल्या काळात झालं. अक्षयवट सरस्वती कूप वर्षानुवर्ष बंद पडला होता, त्याला उघडण्याचं काम आपल्या काळात झालं. रामेश्वरम ते राम सेतू ते पवन ब्रिज बांधण्याचं काम आपल्या सरकारच्या काळामध्ये झालं. रामायण एक्सप्रेस आमच्या सरकारने सुरू केली. रामायण म्युझियम त्या ठिकाणी तयार करण्याचं काम आजही चालू आहे. अयोध्येमध्ये 251 मीटर उंचीची भव्य राम मंदिरची प्रतिमा त्या ठिकाणी उभी राहणार आहे. आमच्याच काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेलचं स्टॅच्यू ऑफ युनिटी उभं राहिलं आणि आज विश्वामध्ये सर्वात जास्त टुरिस्ट आकर्षण करणारं अशा प्रकारचं स्थान त्या ठिकाणी उभं राहिलं. कन्याकुमारीला कोण लोक जातात? आमचे लोक जातात. त्यावेळेला घराघरातून 1-1 रुपया घेऊन एकनाथजी रानडेंनी जे उभं केलं ते कशासाठी केलं? देशात काय मंदिरांची मूर्त्यांची काय कमी होती का? नाही. विवेकानंदांचं तत्वज्ञान आणि त्यांच्यासमोर बसून जी प्रेरणा मिळेल तो हे गुलामीची मानसिकता संपवण्याची ताकद ठेवतो. सर्वात मोठी भगवद्गीता हरियाणाच्या कुरुक्षेत्रामध्ये त्याचं प्रकाशन करण्याचं काम मोदींच्या हस्ते झालं. बहरीनमध्ये 200 वर्ष जुनं कृष्ण मंदिर या ठिकाणी सुरू झालं. दुबईच्या सरकारने प्रोटोकॉल तोडून मोदींना रिसीव्ह करण्यासाठी ते तिथं आले एअरपोर्टला, आणि त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर दुबईला हिंदू लोक राहतात, त्यांना पूजा करण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मंदिर नाही, सरकारने त्या ठिकाणच्या अरब सरकारने जागा दिली आणि तिथं भव्य मंदिराचं काम आता सुरू आहे.
अबुधाबीमध्ये पहिलं भव्य राम मंदिर उभं राहत आहे. संस्कृत युनिव्हर्सिटीची स्थापना याच सरकारच्या काळात झाली. योगाला आंतरराष्ट्रीय योग दिवस ही मान्यता देण्याचं काम आमच्या काळात झालं. राष्ट्रीय कामधेनू आयोग आम्ही गठीत केला. आमच्या सरकारच्या काळामध्ये गोशाळांना प्रोत्साहन दिलं जातं ते आम्ही आहोत. नमामि गंगेचा प्रोजेक्ट चालवण्याची ताकद या सरकारमध्ये आहे. अरे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा माहीत नाही किती कामं केली आम्ही. इतकी कामं डायरेक्ट, काही इनडायरेक्ट, कसंही करून. पण या सरकारचा जो अजेंडा आहे संस्कृती विरासत याची जोपासना, आमची पुढची पिढी मंदिरात जाण्यासाठी त्या ठिकाणचं वातावरण तयार करण्याचं काम आम्हाला करावं लागेल. कुंभमेळा संपूर्ण विश्वामध्ये अशा प्रकारचं चालत होतं. बगैर निमंत्रणाचं आमच्याकडे पंढरपूरला लोक जातात, सगळ्या अव्यवस्था घेऊन लोक जातात. हा जो भाव आहे, लोक वैष्णोदेवीला जातात, तर कुंभाला आपोआप येत होते. पण संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त संख्येनं लोक त्या ठिकाणी येतात. आणि कोणत्या भक्तिभावानं कुंभमेळा, अशा कुंभमेळ्याला विश्वस्तरीय इव्हेंट करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची पट्टी अंदमानमधून काढण्याचं काम मणिशंकर अय्यरनी केलं होतं. त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांची पट्टी त्या ठिकाणी लावून तिथलं चलचित्र त्या ठिकाणी दाखवण्याचं काम आमच्या सरकारच्या काळात झालं. बाबासाहेब आंबेडकरांचं जे पंचप्राण, पंचतीर्थांचं निर्माण आम्ही केलं. ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला ते महू, ज्या ठिकाणी मुंबईच्या चैत्यभूमीवर त्यांनी दीक्षा घेतली ते नागपूरची दीक्षाभूमी, मुंबईची चैत्यभूमी, लंडनमध्ये ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचं साहित्य आणण्याचं काम आम्ही केलं. आणि बाबासाहेबांचे पंचतीर्थ उभं करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. जनपथला आपण जर दिल्लीत आलात तर त्या ठिकाणी आंबेडकर इंटरनॅशनल आज उभं आहे. आणि देशात सर्वात मोठी आंबेडकरांची मूर्ती त्या ठिकाणी उभी केली. हे मोदींचं सरकार आहे, यांनी हे केलं आहे. त्यामुळे लोकांना हे परिणाम दिसत आहेत. आज अनेक ठिकाणी प्रधानमंत्र्यांच्या संग्रहालयाचं निर्माण आम्ही केलं. या सर्व गोष्टी यासाठी केला की या देशातल्या जनतेला, जे आज या देशातली सगळी लायबिलिटी म्हणून मानायचे. मला सांगा, या हॉलमध्ये बसणारे सर्व आणि मंचावरचे सर्व, आजपर्यंत आम्ही बालपणापासून घोषणा काय द्यायचो, 370 कलम हटलं पाहिजे. काश्मीर या देशाचा अविभाज्य भाग आहे. अखंड भारत दिवस आमच्या मनामध्ये आहे. इतकं मोठी किंमत आम्ही मोजली. कोणाला वाटलं होतं का इतक्या लवकर सरकार दुसऱ्या टर्ममध्ये आल्या 100 दिवसाच्या आत 370 कलम रद्द होऊन जाईल? लोकांना वाटायचं तुम्ही बोलत राहा, तुम्हाला बोलायची सवय आहे. पण असं काही व्हायचं नाही. हे पहिलं मोदींचं सरकार आहे. आजपर्यंत देशाच्या इतिहासात सगळी बिलं पहिल्यांदा लोकसभेत येतात. लोकसभेत पारित झालं की राज्यसभेत येतं. हे पहिलं बिल आहे की जे पहिलं राज्यसभेत आलं आणि नंतर लोकसभेत गेलं. का? लोकांना असं वाटलं की काय भाजपा आहे, स्वतःच्या फेस सेव्हिंग करण्यासाठी करून राहिली, कारण राज्यसभेत यांचं बहुमत नाही. सरकार आल्या मोदींनी एक फरमान काढलं, सगळ्या खासदारांमध्ये सर्क्युलेट केलं. काय केलं? म्हणले ज्या लोकांना विदेशामध्ये जे काही विकासाची कामं सुरू आहेत ते पाहण्यासाठी या देशातल्या लोकप्रतिनिधींना पाठवण्याचा आमचा कार्यक्रम आहे. ज्यांना कोणाला जायची इच्छा आहे त्यांनी ॲप्लिकेशन करा. ॲप्लिकेशन केले लोकांनी आणि भाजपवाल्यांना आतून सांगितलं तुम्ही कोणीच ॲप्लिकेशन नाही करायचं. त्यातल्या लोकांना पाठवलं. त्यातले काही लोक म्हणले सुद्धा, अरे ये क्या मोदी जी भाई, भाजपा वाले तो कोई नहीं. म्हणे नाही मोदींचा आता अजेंडा बदलला आहे. म्हणले सबका साथ सबका विकास. ते लोक तिकडे गेले आणि ते परत येण्याची तारीख 2 दिवसावर आली असताना पहिल्यांदा घाईघाईमध्ये राज्यसभेत बिल टाकलं आणि बिल पारित झालं. मुफ्ती महम्मद, जम्मू काश्मीरच्या सरकारची याला अनुमती लागत होती. मुफ्तीबरोबर जेव्हा आम्ही सरकारमध्ये गेलो, आपली काही वेळा लोक बोलायचे काय BJP आहे, सत्य एक राज्यात सरकार नाही आलं तर काय बिघडलं, कशासाठी करतात, यांच्याबरोबर आपण सरकार. अरे आपण जर त्या सरकारात गेलो नसतो आणि उमर अब्दुल्ला आणि मुफ्तीची मुलगी यांनी मिळून जर सरकार केलं असतं तर ते 370 बिल पारितच झालं नसतं. ते दोघं एकत्र येऊ नये म्हणून आम्ही आज सरकारमध्ये गेलो. सरकारचे सगळे बारकावे आम्ही पाहिले. काश्मीरच्या सगळ्या नाजूक जागांचा आम्ही अभ्यास केला आणि जेव्हा आम्हाला पाहिजे होतं तेव्हा आम्ही सरकार पाडलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट आली. आपोआप बिल पारित झालं.
देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून ज्या मिलिटरी जायच्या, एका ट्रूपचं दुसऱ्या ट्रूपला माहीत नाही. कोणाला म्हणलं LOCचं जास्त उल्लंघन होऊन राहिला म्हणून फोर्स आलो. अगोदर इतका फोर्स नेऊन ठेवला, सगळ्या नेत्यांच्या घराबाहेर जाऊन बसवला, एकाची हिंमत नाही झाली. आपोआप बिल पारित झालं का? पार्लमेंटमध्ये जाताना ते आपल्या देशामध्ये पार्लमेंटमध्ये काही होऊ शकतं. काही कोणी बिल ते ओढून घेईल, कोणी फाडून टाकेल, कोणी जाळेल, काही होतं. 3 त्याच्या कॉपी तयार केल्या होत्या. एक मांडणारे अमित शहांच्याकडे होती, एक दुसऱ्याला सांगितलं की तू तुझ्या सामानाबरोबर तू घेऊन जायची, आणि एक विरोधी पक्षाच्या खासदाराला म्हणले की जरा मी येतो, म्हणले टॉयलेटमध्ये जाऊन ते एवढं माझं सामान घेऊन जा, मी आत घेतो तुझ्याकडून. तो गेला आत घेऊन. आणि मग संध्याकाळी जेव्हा बिल पारित झालं त्याच्याकडे गेले, म्हणले जे बिल पारित हुआ वो बिल की कापी आपके पास है, लाओ इधर लाओ. असं झालं 370. अशा प्रकारची व्यूहरचना व्यापक देशहिताचा विचार करून करायला लागते. त्यामुळे हे बिलं पारित झाली. आम्हाला तर आपल्या जागी बरं वाटतं. मग लोकांना लक्षात, अच्छा अच्छा अच्छा, त्यावेळेला तुम्ही मुफ्ती मोहम्मद बरोबर केलं, ते फार चांगलं काम केलं. आणि आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये काय कमी मला सांगा. बऱ्याच वेळा आपल्या लोकांना आपली कार्यपद्धती, आपली रीती, आपली नीती, आपले धार्मिक रिवाज माहीतच नाही. ते विदेशातून आले की आपल्याला सगळ्यांना वाटतं. तिकडून येतं मदर्स डे, मग आपण अरे मदर्स डे, आज मदर्स डे. अरे या देशामध्ये मातृनवमी फार पूर्वीपासून आहे. आईबद्दल आदर बाळगला पाहिजे हे इथं शिकवायला लागत नाही. व्हॅलेंटाईन डे, अरे इथं कौमुदी महोत्सव साजरा होतो या देशामध्ये. गुरुपौर्णिमा, टीचर्स डे म्हणे, अरे इथं गुरुपौर्णिमाची परंपरा काय आजची आहे का? फार जुनी आहे. डॉक्टर्स डे, धन्वंतरीची पूजा या ठिकाणी होते, धन्वंतरीचं जयंती मानली जाते. म्हणले चिल्ड्रन्स डे, या ठिकाणी संतान नवमी आहे या देशामध्ये. आम्ही आमचा इतिहास विसरलो. डॉटर्स डे, कन्यापूजन काय करतो आम्ही? कन्येचाच आदर करतो, कन्याचं पूजन. पण नाही, तिकडून आलं की चालेल. म्हणे सिस्टर्स डे, अरे इथं रक्षाबंधन होतं, हे त्याचंच रूप आहे. पण तिकडून आलं की आम्हाला सिस्टर डे कळतो, आम्हाला ब्रदर्स डे कळतो, भाऊबीजेला ब्रदर्स डे. आणि एन्व्हायरमेंट डे, अरे आम्ही तुळशी लावतो, आम्ही वटपौर्णिमेला फेऱ्या मारतो, आम्ही नदीकाठी जाऊन स्नान करतो, आम्ही झाडं लावतो. हे सगळं काय आहे? हे पर्यावरणाची चिंता आम्ही किती वर्षापासून करतो. नद्या, नाले, पेड, पर्वत, जंगल यांची सगळ्याची पूजा करणारी आमची संस्कृती आहे. पण जोपर्यंत तिकडून येत नाही आम्हाला त्याची सवय नाही. आज एका नवीन पर्वामध्ये आम्ही सगळे आहोत. या सरकारने हे दाखवलं, हीच माणसं, पण यांच्याकडून कसं काम करून घेता येतं हे या सरकारने दाखवलं. देशाचा कसा कायापालट होऊ शकतो हे या सरकारने दाखवलं. त्यामुळे आज देश विदेशात आणि देशामध्ये कुठेही जा, भारताचा जो जय जयकार होतो या कामामुळे होतो. नाही तर गुलामी मानसिकता ठेवून कधी या देशाचा विकास झाला नसता आणि होणार नाही. म्हणून मला असं मत आहे की जो दशा आणि दिशा हा विषय या दीनदयाळ पतसंस्थेने ठरवला आहे, आणि दीनदयाळजींच्या विचारधारेतून काम करणारी यंत्रणा आज संपूर्ण देशामध्ये काम करते आहे. जेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो त्यावेळेला आम्ही काही म्हणायचो, त्यावेळेला कोणी म्हणलं असतं नगरमध्ये आमची सत्ता आली तर आम्ही दररोज पाणी देऊ. ते म्हणते तुमची सत्ता कधी येणारच नाही, तुम्ही काही द्या म्हणे, दिवसातून 2 वेळा देऊन टाका. पण सरकार आल्यावर आम्ही कसं करतो, आमचा विचार कोणत्या दिशेला जातो हे पहिल्यांदा आम्ही केलं. हे मोदीजी आहेत, मला आठवतं त्यावेळेला तर सरकार पण नव्हतं आलं. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी विषय मांडला की ही काय अमानवीय पद्धत आहे की महिला सर पर ढोने की व्यवस्था माणसं करतायत. ही अमानवीय प्रथा बंद झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या लोकांच्या उपजीविकेसाठी काही कार्यक्रम दिला पाहिजे, असं मोदींचं चिंतन आहे. त्या चिंतनातून अशा प्रकारचा विकासाचा आराखडा तयार होतो. म्हणून मला असं वाटतं या देशामध्ये महापुरुषांची कमी नाही, आमच्याकडे प्रेरणा देण्याची कमी नाही. आमच्या धार्मिक श्रद्धा आता बळकट होत आहेत आणि लोकांना आम्ही सगळं दाखवून दिलं आहे आम्ही काय आहोत. आम्ही केवळ 30 कोटी, या देशातली जेवढी आमची 125 कोटी 130 कोटी लोक आहेत, ही केवळ लोकसंख्या नाही, हे हात आहेत जे काम करायला तयार आहेत, इतके मेंदू आहेत जे काम करायला तयार आहेत. आज विदेशामध्ये सुद्धा सर्वत्र भारताच्या माणसाचा जो ज्या प्रकारचा आकर्षण आहे, लोकांची जी डिमांड आहे ती आपोआप तयार झाली नाही. आपल्या सर्वांना याचा विचार आपल्या चिंतनातून करण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही रणभेरी फुंकलेली आहे. राणा प्रतापांनी चेतकच्या माध्यमातून हा राजस्थान नाही पूर्ण देशाला हा संदेश दिलेला आहे. रामदास स्वामींनी पूर्ण महाराष्ट्रात फिरून काय कल्पना दिली होती
हे आपलं विवेकानंदांनी संपूर्ण आयुष्य ज्यासाठी समर्पित केलं त्या प्रकारची ही आमची विचारधारा आहे. आम्ही अमृताचे पुत्र आहोत. इतका मोठा वारसा आम्हाला मिळालेला आहे आणि या वारशाचा उपयोग करून पुढे जाण्याची ताकद, स्वराष्ट्राला परमवैभवापर्यंत नेण्याची ताकद आमच्याकडे आहे. त्यामुळे सर्व भवन्तु सुखिना हा आमचा मंत्र आहे. भवन्तु सब्ब मंगलम हे आमचं गंतव्य आहे आणि त्या दिशेला जाण्यासाठी सर्वात जास्त अनुकूल काळ आज आपल्या देशात आलेला आहे. आम्ही सगळे भाग्यवान लोक आहोत की देशाचा अमृत महोत्सव साजरा आम्ही करतोय. नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या नेतृत्वाखालचं सरकार चाललं आहे. रोज नवीन नवीन मूल्यांकन आम्ही प्रस्थापित करतोय. संपूर्ण जगामध्ये आमची क्रेडिबिलिटी वाढलेली आहे. सगळ्या देशाचं लक्ष भारताकडे आहे आणि आज जी हिंमत अमेरिका करू शकत नाही ती हिंमत मोदी करतात. रशियालाही योग्य शब्दात सांगतात आणि युक्रेनलाही योग्य शब्दात सांगतात. आम्ही सगळे भाग्यवान आहोत. मला असं वाटतं हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे आणि अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याची ताकद या दीनदयाळ पतसंस्थेच्या व्याख्यानमालेत आहेत. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन एक शांतपणाने आपण हे सगळं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, धन्यवाद. सगळ्या देशातले विषय मांडले तरी वसंतरावांचा रेल्वेचा विषय संपत नाही. हे आहे वसंतराव की स्थानिक जे दीनदयाळजींनी सांगितलं ना स्थानिक समस्या ते मला तेच म्हणले तुम्ही ऑल इंडिया सगळं मांडलं आमचं स्थानिक रेल्वेचं काय. तर मी वसंतरावांना सांगतो अश्विनी वैष्णव हे फार डायनॅमिक मंत्री सध्या रेल्वे मंत्री आहेत. त्यांना आपलं निवेदन यापूर्वीच वसंतरावांनीच पाठवलं होतं आमच्याकडे, ते आम्ही दिलेलं आहे. लवकरच या विषयातली एक मीटिंग आपण करून हा विषय मार्गी लावू एवढं आपल्याला सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद जालूजी. अत्यंत महत्त्वाचं वाक्य त्यांनी बोलताना, म्हणजे बरीच वाक्य सगळीच महत्त्वाची होती, पण त्यांनी एक आपल्याला थीम दिलेली आहे की कल्पनांची कमी नाही आहे, त्या कल्पना कार्यान्वित झाल्यानंतर कशी परिस्थिती येते. यानंतर आभार प्रदर्शन होईल. मी तुषारजी पोटे यांना आभार व्यक्त करण्याची विनंती करते. त्यानंतर वंदे मातरम होईल. जागेवरच सगळ्यांनी थांबायचं आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख वक्ते माननीय श्री श्यामजी जाजू साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, हे उपस्थित राहिले व मार्गदर्शन केले त्यामुळे त्यांचेही आभार. तसेच माजी मंत्री रामजी शिंदे साहेब हेही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले व मार्गदर्शन केले त्यामुळे त्यांचेही आभार. व अतिथी माननीय श्री नानासाहेब जाधव प्रांत संघचालक हे उपस्थित राहिले त्यामुळे सर्वांचे आभार. उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो व धन्यवाद. वंदे मातरमसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे आणि कोणीही सावधान स्थिती सोडायची नाही. ही वंदे मातरम 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 वंदे वंदे मातरम 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 सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वन्दे सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वन्दे वन्दे मातरं 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 वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे 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 मातरम्
मातरं वन्दे 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 नमामि कमलां ममलां मतुलां सुजलां सुफलां मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे 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 मातरं उद्याची परत एकदा आठवण करून देते जाता जाता सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी प्रमुख वक्ते आहेत माननीय महामहिम आरिफ मोहम्मद खान, केरळ राज्याचे राज्यपाल, आणि प्रमुख अतिथी आहेत माननीय श्री सौरभजी बोरा, उद्योजक व विश्वस्त, तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्ट. उद्याही कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.